काल आपण ज्युरिडिक्शन ऑफ कंझ्युमर कोर्ट्स म्हणजे कंझ्युमर कोर्टाचे किंवा कंझ्युमर फोरमचे ज्युरिडिक्शन कशा पद्धतीने आहे हे पाहत असताना मॉनिटरी ज्युरिडिक्शनवरती हे आधारित आहे हे पाहिलेलं होतं. तर याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कंझ्युमर फोरम, स्टेट कंझ्युमर कमिशन, नॅशनल कमिशन यांचं मॉनिटरी ज्युरिडिक्शन हे कशाच्या आधारे ठरलेलं आहे. तर ज्यावेळी सुरुवातीला हा कायदा 1986ला कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 होता, त्याच्यामध्ये क्लेम अमाऊंट किती मागितलेली आहे याच्यावरती होतं, म्हणजे नुकसान भरपाई किती मागणी केलेली आहे याच्यावरती ते आधारित होतं. तथापि ज्यावेळी हा 2019चा कायदा आला, कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019, याच्यामध्ये अमाऊंट पेड फॉर कन्सिडरेशन असा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. याचा अर्थ तुम्ही जी सेवा घेतली, एखादी वस्तू घेतली, त्या वस्तूचं शुल्क तुम्ही अदा केलेलं आहे, त्या सेवेचं शुल्क तुम्ही अदा केलेलं आहे, त्याचं बिल जे दिलेलं आहे त्या बिलाच्या अमाऊंटवर आधारित हे मॉनिटरी ज्युरिडिक्शन असणार असं ठरवण्यात आलेलं आहे. प्रत्यक्ष कायद्यामध्ये देत असताना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाची लिमिट ही 1 कोटीपर्यंतची ठेवण्यात आलेली होती. स्टेटची 1 कोटी ते 10 कोटी इतकी ठेवण्यात आलेली होती आणि नॅशनल लेवलला 10 कोटीपेक्षा अधिक अशी ठेवण्यात आलेली होती. परंतु सदर कायद्यामध्ये एक तरतूद अशी देण्यात आलेली होती की केंद्र सरकार यामध्ये वेळोवेळी गॅझेट नोटिफिकेशनने सोयीनुसार बदल करू शकतो आणि तो बदल झाला 2021 साली आणि त्यानंतर 50 लाखापर्यंत जिल्हा लेवलला, 50 लाख ते 2 कोटी स्टेट लेवलला आणि 2 कोटीपेक्षा अधिक अमाऊंट ऑफ कन्सिडरेशन पेड म्हणजे शुल्क किती अदा केलंय याच्या अनुषंगाने जे आहे ते मॉनिटरी ज्युरिडिक्शन ठरलेलं आहे. बऱ्याचदा आता बघा की आता आपण एक मेडिकल निग्लिजन्सचं उदाहरण घेऊया. त्याच्यामध्ये रुग्णाने बिल किती अदा केलेलं आहे हे झालं अमाऊंट पेड फॉर कन्सिडरेशन. म्हणजे सपोज की 50,000चं बिल त्या पेशंटचं झालेलं आहे, ते शुल्क त्यांनी आपल्याला अदा केलेलं आहे, त्याची आपण त्याला पावती दिलेली आहे. आता या पावतीवरती जी अमाऊंट छापलेली आहे याला म्हणतात अमाऊंट पेड फॉर कन्सिडरेशन. आणि त्यामुळं बघा आता अमाऊंट पेड फॉर कन्सिडरेशन 50 लाखापर्यंत म्हणजे बहुतांशी मेडिकल निग्लिजन्सच्या केसेस ह्या तुमच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्येच जाणार आहेत. क्वचित प्रसंगी 50 लाखापेक्षा अधिक बिल त्या ठिकाणी असेल तर ते स्टेट लेवलला जाऊ शकतं. धन्यवाद.